नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर कर्मचाऱ्यांना पुढच्या महिन्यात गिफ्ट मिळणार, महागाई भत्ता इतक्या टक्क्यांनी वाढू शकतो व पगार किती वाढणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचाऱ्यांना एकूणच कशा पद्धतीने पुढच्या महिन्यात गिफ्ट मिळणार आहे व महागाई भत्ता किती टक्क्यांनी वाढू शकणार आहे व पगार किती वाढणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, कर्मचाऱ्यांना पुढच्या महिन्यात गिफ्ट मिळणार, महागाई भत्ता इतक्या टक्क्यांनी वाढू शकतो, बघा किती पगार वाढणार जाणून घ्या संपूर्ण सविस्तर। डीए हाईक न्यूज अपडेट। महागाईच्या वाढत्या दरामुळे केंद्र सरकार दरवर्षी 2 वेळा होळी किंवा दिवाळीच्या सुमारास कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता म्हणजे डीए आणि महागाई सवलत म्हणजे डीआर यामध्ये सुधारणा करते। जानेवारी 2025 पासून 2% डीए वाढ जाहीर झाली होती, ज्याची घोषणा मार्च 2025 मध्ये करण्यात आली होती। आता पुढील सुधारणा जुलै 2025 पासून अपेक्षित असून त्याची घोषणा रक्षाबंधनानंतर होण्याची शक्यता आहे। बघा, AICPI इंडेक्सनुसार डीए मध्ये किती वाढ होऊ शकते। डीए वाढ करण्यासाठी किंवा डीए वाढ ठरवण्यासाठी AICPI म्हणजे ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स महत्त्वाचा अंक आहे। आतापर्यंतचे उपलब्ध आकडेवारी खालीलप्रमाणे। बघा, महिना आणि AICPI इंडेक्स स्कोर। जानेवारी 143.2, फेब्रुवारी 142.8, मार्च महिन्याचं स्कोर आहे बघा AICPI इंडेक्स स्कोर 143.0, एप्रिल महिन्याचं AICPI इंडेक्स स्कोर आहे 143.5। सध्या डीए स्कोर हे 57.95% इतका आहे, जो 2% ते 3% वाढीची शक्यता दर्शवतो। मे व जून 2025 चे AICPI आकडे अद्याप आलेले नाहीत। हे अनुक्रमे 30 जून व 31 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध होतील। त्यानंतर डीए वाढ स्पष्ट होईल। बघा, जुलै 2025 मध्ये 2% की 3% डीए वाढ। जर AICPI आकडे वाढले तर डीए 3% पर्यंत म्हणजे 55% ते 58% वाढू शकतो। जर आकड्यामध्ये घसरण झाली तर 2% वाढ म्हणजे 55% ते 57% होण्याची शक्यता राहील। बघा, खाली संभाव्य वेतनवाढीचा तक्ता दिला आहे। बेसिक सॅलरी रक्कम आणि डीए वाढ 2% रक्कम 18,000 तर डीए वाढ आहे 10,260। त्यानंतर 25,000 डीए वाढ आहे 2%, 14,250। त्यानंतर पाहू शकता कशा पद्धतीने अपडेट आहे। 30,000 तर 17,100। एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी हे अपडेट आहे। नवीन दर जुलै 2025 पासून लागू होणार आहे। या वाढीची घोषणा दिवाळीपूर्वीच्या मोदी कॅबिनेटच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे, त्यामुळे एरियर मिळणे निश्चित मानले जात आहे। बघा, महागाई भत्ता कसा काढतात, डीए कॅल्क्युलेशन। केंद्र सरकार 7व्या वेतन आयोगानुसार डीए गणना करताना खालील सूत्र वापरते। बघा, सूत्र काय असणार आहे, डीए पर्सेंटेज बरोबर 12 महिन्याची CPI वजा IW सरासरी म्हणजे 261.42 भागिले 261.42 गुणिले 100। उदाहरणार्थ बघा, जर सरासरी CPI IW बरोबर 392.83 असेल तर डीए पर्सेंटेज बरोबर 392.83 वजा 261.42 भागिले 261.42 गुणिले 100 बरोबर 50.28%। यानुसार सरकार डीए दर 50% पर्यंत वाढवू शकते। दशांश टाळून पूर्णांक वापरला जातो। बघा, एरियर मिळणार का? हो, एरियर निश्चित मिळणार। जुलैपासून लागू होणारी नवीन दर जर दिवाळीच्या सुमारास घोषित झाली तर त्या दरम्यानचे सर्व एरियर हे कर्मचाऱ्यांना दिले जातील। बघा, एकूणच निष्कर्ष काय सांगता येतोय, डीए हाईक 2025 ची घोषणा अजून अधिकृत झालेली नाही, पण उपलब्ध आकड्यावरून 2% ते 3% वाढ निश्चित मानली जात आहे। जर 3% वाढ झाली तर हजारो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 10,000 पेक्षा अधिक लाभ होईल। दिवाळीपूर्वी होणारी ही घोषणा आणि एरियरमुळे सणाचा आनंद द्विगुणित होईल।
बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना पुढच्या महिन्यात गिफ्ट मिळणार आहे व महागाई भत्ता किती टक्क्यांनी वाढू शकणार आहे व पगार किती वाढणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।